नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वेळा जाहीरपणे असं कबूल केलेलं आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत गडद अशी छाप आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर हिंदुत्व कवटाळलं. म्हणजे त्यांच्या राजकारणाची सुरुवात जरी मराठी अस्मितेच्या विषयापासून झाली तरी नंतर त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. आयुष्यभर त्यांनी भगवी शाल आणि रुद्राक्षांच्या माळा अभिमानाने मिरवल्या. राज ठाकरे यांचं हिंदुत्वाबद्दल कभी हा कभी ना अशा प्रकारचं धोरण असतं. सध्या तर ते हिंदुत्वाकडे पाठ करून विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने धावताना दिसत आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अत्यंत खळबळजनक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की 1947 पूर्वी या देशातलं प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र होतं. भारत देश म्हणून निर्माण झाला 1947 नंतर. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांना सुद्धा जबरदस्त धक्का बसलेला आहे. खरं तर हा डाव्यांचा अत्यंत लाडका सिद्धांत की भारत हा कधीच एक देश नव्हता आणि असाच सिद्धांत मांडणारे डावे आज देशाच्या राजकारणातून अस्तंगत झालेले आहेत. आणि त्यांनी जो सिद्धांत भारतीय जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये त्यांना कधीही यश आलं नाही. राज ठाकरेंनी यातून धडा घेण्याची गरज आहे. आज याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तद भारतम नामः भारती यत्र संतती. विष्णू पुराणातला श्लोक आहे. विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय 3 श्लोक 1. श्लोकाचा अर्थ समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्या देशाचं नाव भारत आहे आणि या देशाच्या सुपुत्रांना भारतीय असं म्हणतात. महाभारताचे रचनाकार महर्षी व्यास यांच्याबद्दल आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यांचे वडील ऋषी पाराशर यांनी विष्णू पुराण या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाच्या रचनेचा जो कालखंड सांगितला जातो तो साधारण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात या दरम्यान जो संधिकाल आहे त्या संधिकालामध्ये या ग्रंथाची रचना झाली. इसवी सन पूर्व साधारण 3100. म्हणजे विचारवंताचा आव आणून राज ठाकरे यांनी जी बकवास केलेली आहे की भारत हा देश म्हणून 1947 नंतर निर्माण झाला, तो दावा किती खोटारडा आहे हे या श्लोकातून पुरेसं स्पष्ट होत आहे. एक गोष्ट मी ठामपणे सांगू इच्छितो की राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार निश्चितपणे नाहीये. हा विचार डाव्या विचारवंतांनी, डाव्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनी वारंवार भारतामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य पूर्व काळापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते PC जोशी. त्यांनी क्रिप्स कमिशनला एक पत्र लिहिलं होतं, एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की भारत हे एक राष्ट्र नाहीये, भारत हे अनेक राष्ट्रीयत्वांचे एक कुटुंब आहे. म्हणजे अनेक राष्ट्र मिळून भारत निर्माण झालेला आहे. EMS नंबूद्रीपाद हे मार्क्सवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, केरळचे पहिले मुख्यमंत्री. त्यांनी त्यांच्या द नॅशनल इक्वेशन इन केरळ या पुस्तकामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की भारत हा बहुराष्ट्रीय देश आहे. आधी ब्रिटिशांनी आणि त्याच्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे काँग्रेस पक्षाने वगैरे या देशावर एक शासन व्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला. मुळात असा एक उपखंड ज्या उपखंडामध्ये अनेक भाषिक आणि सांस्कृतिक राष्ट्रीयत्व अस्तित्वात होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात असं म्हणायचे, भारत हा बहुभाषिक, बहुराष्ट्रीय आणि बहुसांस्कृतिक समाज आहे. हिंदू राष्ट्र या संकल्पनेतून, या चष्म्यातून भारताकडे पाहणं म्हणजे त्या ऐतिहासिक सत्याला नाकारण्यासारखं आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डाव्या विचारसरणीच्या लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा जन्म भारतातला आहे, परंतु त्यांचं प्रेम मात्र पाकिस्तानवर असतं, विशेष करून पाकिस्तानी दहशतवादी संघटनांवर. त्यांनी सातत्याने हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या लिखाणातून की भारत हे एक राष्ट्र नाहीये, भारत हा एक उपखंड आहे, एक कृत्रिम राष्ट्र जे ब्रिटिशांनी निर्माण केलं आणि ते टिकून आहे लष्कर, नोकरशहा आणि कॉर्पोरेट जगाच्या आधारावर. आता डाव्या मंडळींनी हा जो विचार पेरण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये तो ब्रिटिशांच्या सोयीचा होता. त्यामुळे मार्क्सवादी ब्रिटिश इतिहासकार पेरी अँडरसन यांच्यासारख्या लोकांनी या विचाराची सतत ओढलेली आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा हाच विचार मांडलेला आहे. इंडिया इज नॉट अ नेशन, इंडिया इज युनियन ऑफ स्टेट. जो विचार आज राज ठाकरे मांडण्याचा प्रयत्न करतायत, मराठी जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतायत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. मराठी मतांची मूठ बांधून त्यांना राजकारण करायचं आहे आणि याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. राज ठाकरे देशाबाबत जो विचार मराठी माणसाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतायत तो विचार मात्र मराठी माणूस कधीही मान्य करणार नाहीये, कारण मराठी माणसाचा इतिहास तसा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याचं स्वप्न पाहिलं नाही, मराठी राज्यासाठी संकल्प सोडला नाही. त्यांनी संकल्प सोडला हिंदवी स्वराज्यासाठी.
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जी प्रेरणा दिली ती कधीच प्रादेशिक नव्हती. ती जर प्रादेशिक असती तर मराठे कधीच अटकेपर्यंत दौडत गेले नसते. तिथे त्यांनी भगवा झेंडा फडकवला नसता. पानिपत महाराष्ट्रापासून शेकडो मैल अंतरावर आहे. मराठे तिथे गेले नसते लढण्यासाठी आणि तिथे त्यांनी देह सुद्धा ठेवला नसता. 1.25 लाख मराठ्यांनी पानिपतावर आपला देह ठेवलेला आहे आणि तो काही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ठेवलेला नव्हता. तो ठेवला होता हिमालयाच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी, भारताच्या रक्षणासाठी. भारतातल्या प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे, तिथली प्रादेशिक अस्मिता वेगळी आहे. हे राज ठाकरेंचं जे मत आहे ते अमान्य करण्याचं काहीच कारण नाहीये. परंतु भारतीय माणूस जोडला गेलेला आहे संस्कृतीच्या धाग्याने. महाराष्ट्रातला एखादा माणूस समजा मरणोन्मुख झालेला आहे, त्याच्या आयुष्याची दोरी कधीही तुटेल अशा प्रकारची शक्यता आहे. त्याचे नातेवाईक त्याच्या तोंडामध्ये गंगाजल ओततात मोक्षासाठी. नर्मदेचं पाणी किती पवित्र असलं तरी त्याच्या मुखामध्ये नर्मदेचं पाणी ओतलं जात नाही. हा संस्कृतीचा धागा आहे आणि हा धागा अधिक बळकट केलेला आहे 4 धामांनी, 51 शक्तिपीठांनी. राज ठाकरेंनी हे समजून घेण्याची गरज आहे. राज ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत एक राष्ट्र म्हणून 1947 नंतर जर उदयाला आला तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा ब्रिटनमध्ये होते तेव्हा सागराला पाहून त्याने एक कविता स्फुरली होती. सागरा प्राण तळमळला, तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. त्यातलं एक वाक्य आहे, भूमातेच्या चरण तला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. तर भूमातेचे चरण धुणारा जो सागर आहे, ही जी कल्पना आहे ती भारताला पाहून स्फुटलेली आहे. त्यांना सावरकरांनी क्रांतिकारकांची एक संघटना बांधली. संघटनेचं नाव अभिनव भारत. त्यांनी या संघटनेचं नाव महाराष्ट्र भारत ठेवलं असतं जर महाराष्ट्र एक राष्ट्र असतं. लोकमान्य टिळकांनी न्यायालयामध्ये उभं राहून गर्जना केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ही जी गर्जना आहे ती महाराष्ट्रापुरती नव्हती, त्यांना भारत अपेक्षित होता. महात्मा गांधींनी चले जावचं आंदोलन सुरू केलं. त्यांना काही गुजरातमधून ब्रिटिशांना बाहेर काढायचं नव्हतं, त्यांना भारतातून ब्रिटिशांना बाहेर काढायचं होतं. भारत हा 1947 पूर्वी सुद्धा राष्ट्र होता आणि ते लोकमान्य टिळकांना ठाऊक होतं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठाऊक होतं, महात्मा गांधींना सुद्धा ते ठाऊक होतं. वंदे मातरम या गीताच्या रचनेचं 150वं वर्ष आपण साजरं करतोय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये या गीताची रचना केली. त्यांनी देशाची कल्पना दशभुजाधारी देवीच्या स्वरूपामध्ये केली. त्यांना जो देश अपेक्षित होता तो बंगाल नव्हता, तो भारत होता आणि भारताचं त्यांनी स्तवन केलं या गीताच्या रचनेतून. वंदे मातरमची रचना करताना बंकिमचंद्रांच्या समोर जर फक्त बंगाल असता तर देशभरातले क्रांतिकारक वंदे मातरमचा उद्घोष करत फासावर लटकले नसते. वंदे मातरम हा स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र बनला नसता. कारण वंदे मातरम मध्ये बंकिमचंद्रांनी ज्या दशभुजाधारी देवीची कल्पना केलेली आहे ती देवी अवघ्या देशाला ठाऊक होती. महाराष्ट्राला ती तुळजाभवानी म्हणून ठाऊक होती, आसामला कामाख्या म्हणून ठाऊक होती, त्रिपुरामध्ये ती त्रिपुरा सुंदरी होती, मेघालयमध्ये ती दुर्गा होती, गुजरातला ती अंबामाता म्हणून परिचित होती आणि बंगालला दुर्गा म्हणून. इन्किलाब जिंदाबाद अर्थात क्रांती चिरायू हो अशी घोषणा देत भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे फासावर लटकले. भगतसिंग आणि सुखदेव हे पंजाबचे होते, शिवराम राजगुरू हे पुण्याचे होते, म्हणजे महाराष्ट्राचे होते. ते काही पंजाब आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकले नव्हते, त्यांना भारताचं स्वातंत्र्य अपेक्षित होतं. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये कदाचित प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र राज्य व्यवस्था असू शकते, परंतु त्या काळात सुद्धा महाराष्ट्रातला जो भाविक आहे तो काशी यात्रा करायचा, तो गंगा स्नान करायचा. याचा अर्थ संस्कृतीचा जो धागा होता तो त्या काळामध्ये सुद्धा बळकट होता. राष्ट्राला जोडणारा भाषा हा जर एकमेव धागा असता, एकमेव मजबूत धागा असता तर युनायटेड किंगडम मधून बाजूला व्हायचंय अशी भावना आयर्लंडच्या मनामध्ये निर्माणच झाली नसती, रशियाची शकलच झाली नसती. जर तुम्हाला समानता शोधायची आहे तर सगळ्या भारतीय भाषांमध्ये संस्कृत हा समान धागा आहे. या सगळ्या भाषा संस्कृत उद्भव आहेत. आणि जर तुम्हाला वेगळेपण शोधायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जी मराठी बोलली जाते त्याच्यामध्ये सुद्धा वेगळेपण आहे. हा देश 1947 पूर्वी सुद्धा एक होता आणि 1947 नंतर सुद्धा एक आहे. आणि तो एक आहे म्हणून गुजरातच्या गोधरामध्ये जेव्हा कारसेवकांचा डबा जाळण्यात येतो तेव्हा देशभरामध्ये संतापाचा भडका उडतो. जेव्हा काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात तेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या काळजाला चटका बसतो. राज ठाकरे या भाषिक अस्मितेबद्दल, प्रादेशिक अस्मितेबद्दल सातत्याने बोलत असतात. त्याचं वास्तव सांगणारा मी तुम्हाला एक अस्सल उदाहरण देतो. सुब्रमण्यम भारती कोणाले हे माझे मित्र आहेत. कर्नाटकातले कानाडी ब्राह्मण आहेत. वय वर्ष 70च्या पलीकडे गेलेले आहे, परंतु माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. एकदा त्यांच्या डोक्यामध्ये किडा वळवळला. त्यांना असं वाटलं की आपल्या कुटुंबाचं जे मूळ आहे ते आपण शोधलं पाहिजे. त्यांनी शोध सुरू केला. अनेक वर्ष लागली, परंतु त्यांचा शोध संपला बिहारमध्ये. म्हणजे एका कानाडी ब्राह्मणाला असं लक्षात आलं की त्याचे जे मूळ पुरुष होते कुटुंबाचे, कोणाले कुटुंबाचे जे मूळ पुरुष होते ते बिहारमध्ये होते. आणि सुब्रमण्यम भारती कोणाले त्यांच्या नावातलं जे कोणाले आहे ते कर्नाटक मधलं एक गाव आहे. त्याची भाषा, मातृभाषा कानडी.
त्यांची मातृभाषा जरी कानडी असली तरी त्यांच्या कुटुंबाचे जे मूळ पुरुष होते त्यांची मातृभाषा मात्र कानडी नव्हती, ती होती मैथिली, मधुबनी अशी कोणतरी भाषा असेल जी बिहारमध्ये बोलली जाते. ठाकरे जे कायस्थ समाजाचे आहेत त्यांच्या कुटुंबाचे जे मूळ पुरुष आहेत ते सुद्धा बिहारमधलेच आहेत. प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं स्पष्टपणे सांगितलंय. याचा अर्थ काय? ठाकरे जरी आज मराठी अस्मितेबद्दल बोलत असले, मराठी भाषेबद्दल बोलत असले तरी त्यांच्या पूर्वजांची जी भाषा होती ती मराठी नव्हती, ती मैथिली, मधुबनी अशीच कोणतरी बिहारी भाषा असेल. भारतात हे गेली शेकडो वर्ष चाललेलं आहे. एका राज्याचा रहिवासी तिथून उठतो, दुसऱ्या राज्यामध्ये तो स्थायिक होतो, तिथे रुजतो, तिथे रुळतो. पानिपतावर लढण्यासाठी जे मराठे गेले होते त्यातले अनेक मराठे उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये स्थायिक झाले. आज त्यांना कदाचित आठवत सुद्धा नसेल की त्यांची मुलं कधी काळी महाराष्ट्रामध्ये होती. भारताच्या एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात येऊन स्थायिक होणं हे शेकडो वर्षापासून चाललेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये जाऊन स्थायिक होऊ शकतो, हरियाणामध्ये जाऊन स्थायिक होऊ शकतो, बिहारमधला एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक होऊ शकतो, कर्नाटकमध्ये जाऊन स्थायिक होऊ शकतो. कारण भारत हा एक देश आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेल्या व्यक्तीला इथे विदेशी समजलं जात नाही, भारतीय समजलं जातं, कारण भारत हा एक देश आहे. हे राज ठाकरे यांनी लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या स्वस्थ आणि सवंग राजकारणासाठी इतर लोकांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न करू नये. मी जरी मराठी असलो, मी जरी महाराष्ट्राचा असलो तरी मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि नंतर महाराष्ट्राचा आहे, नंतर मराठी आहे. तर भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करत या व्हिडिओला मी पूर्णविराम देतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.